नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 12 साधी यंत्रे या पाठाचा अभ्यास मुलांनो आपण मागच्या सेशनमध्ये केलेला आहे. आपण आजच्या सेशनमध्ये काय पाहणार आहोत तर या पाठाचा आपण स्वाध्याय पाहणार आहोत. कळलं? तर आमचे वर्गीकरण करा. आता ही काही यंत्र दिलेली आहेत. कुठली काही यंत्र दिलेली आहेत त्यांचे वर्गीकरण करायचे आहे आपल्याला. जसे की तरफ, कप्पी, उतरण, पाचर, सुई, जिना, घसरगुंडी, ध्वजस्तंभावरची चक्री, अडकित्ता, कात्री, ओपनर, कुऱ्हाड, क्रेन, सुरी. मग आता आपण यंत्र हे शिकलो की नाही आपण साधी यंत्रे. साधी यंत्रे ह्या पाठामध्ये आपण कुठल्या यंत्रांचा अभ्यास केलेला आहे. जसे की तरफ, कप्पी, उतरण, पाचर या यंत्रांचा वापर म्हणजे या यंत्रांचा आपण अभ्यास केलेला आहे. म्हणजे साधी यंत्र म्हणजे काय, तर साधी यंत्र म्हणजे काय आपण पाहिलं तर ज्या यंत्राचे एक किंवा दोनच भाग असतात आणि त्यांची रचना साधी आणि सरळ असते त्याला काय म्हणतो आपण, तर साधी यंत्रे म्हणतात. मग ह्याच्यामध्ये कुठली यंत्रे साधी आहेत सांगा. जसे की तरफ, कप्पी, उतरण, पाचर ही यंत्र कशी आहेत तर ही साधी यंत्र आहेत. आता चाक व आस कुठलं आहे यंत्र यातलं, चाक व आस तर ध्वजास्तंभावरची चक्री. काय तर ध्वजास्तंभावरची चक्री ही चाक व आस या यंत्राच्या प्रकारामध्ये मोडते. कळलं? पाचर कुठलं म्हणजे कुठल्या, आता कुऱ्हाड, सुरी हे कुठल्या यंत्रामध्ये मोडते तर ह्या पाचर या प्रकार म्हणजे पाचर या प्रकारच्या यंत्रामध्ये कुऱ्हाड, सुरी येतात. कळलं? आता उतरण तर आपण शिकलो. मग घसरगुंडी, तुम्ही जेव्हा बागेमध्ये खेळता की नाही घसरगुंडी म्हणजे ही घसरगुंडी म्हणजे काय एक प्रकारची उतरणच आहे. जिना हा पण कसा असतो, उतरता असतो की नाही म्हणजे ती पण एक उतरणच आहे. अडकित्ता, ओपनर, कात्री हे तरफ या प्रकारातला आहे. कळलं? अडकित्ता, ओपनर म्हणजे आपण जे कोल्ड्रिंक उघडायला तुम्ही ओपनरचा यूज करता की नाही, मग ते ओपनर ही म्हणजे एक काय आहे, एक प्रकारची तरफच आहे. कात्री ही सुद्धा एक प्रकारची तरफच आहे. अडकित्ता सुद्धा एक प्रकारचा तरफच आहे. आता क्रेन आहे. आता क्रेन कसे आहे तर क्रेन की साधं यंत्र आहे का तर नाही ना. क्रेन काय आहे तर ही गुंतागुंतीचं यंत्र आहे. क्रेन मध्ये काय एक किंवा दोनच भाग असतात का, क्रेन एक किंवा दोन भागांनी बनलेली असते तर नाही. ते क्रेन हे काय आहे तर गुंतागुंतीचं यंत्र आहे. कळलं मुलांनो? आता दुसरा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरून विधाने पूर्ण करा. आता आहे इथे मध्यभागी डॅश असून एका बाजूला डॅश व दुसऱ्या बाजूला डॅश हा तर्फेचा पहिला प्रकार आहे. आपण तर्फेचे 3 प्रकार पाहिलेले आहेत की नाही. जेव्हा मध्यभागी टेकू असून एका बाजूला बल व दुसऱ्या बाजूला भार हा तर्फेचा काय आहे पहिला प्रकार आहे. कुठला? मग ह्याचं उदाहरण काय पाहिलं होतं आपण, जेव्हा मध्यभागी टेकू आणि एका बाजूला बल व दुसऱ्या बाजूला भार हा कुठला तर्फेचा पहिला प्रकार आहे म्हणजे सिसॉ असतो माहिती आहे ना. मग हे सिसॉ याचं उदाहरण आहे. कळलं? आता दुसरं आहे मध्यभागी डॅश असून एका बाजूला डॅश व दुसऱ्या बाजूला डॅश हा तर्फेचा दुसरा प्रकार आहे. मग कुठला मध्यभागी भार असून एका बाजूला टेकू व दुसऱ्या बाजूला बल हा तर्फेचा दुसरा प्रकार आपण पाहिलेला आहे. ह्याचं उदाहरण आपण ओपनर पाहिलं होतं की नाही. जेव्हा हे कोल्ड्रिंकचं झाकण उघडणं म्हणजे ओपनर असतं. आपण जेव्हा कोल्ड्रिंकची बॉटलचं झाकण उघडतो ते कशाने उघडतो, ओपनरने उघडतो. मग ते कशा प्रकारे आपण त्याला काय असतं तर मध्यभागी भार असून एका बाजूला टेकू व दुसऱ्या बाजूला बल हा तर्फेचा दुसरा प्रकार आहे. आता तर्फेचा तिसरा प्रकार आपण कुठला बघितला होता तर मध्यभागी बल असून एका बाजूला भार व दुसऱ्या बाजूला टेकू हा तर्फेचा तिसरा प्रकार आहे. काय तर मध्यभागी बल असून एका बाजूला भार व दुसऱ्या बाजूला टेकू हा तर्फेचा तिसरा प्रकार आहे. मग ह्याचं आपण उदाहरण काय पाहिलं होतं तर चिमटा बघा तुमच्या किचनमध्ये जेव्हा चिमटा असतो चपाती पोळी भाजायचा किंवा पापड तळायचा, मग ते कसलं उदाहरण आहे तर ह्या तर्फेच्या तिसऱ्या प्रकाराचं उदाहरण आहे. मग तुम्हाला या गाळलेल्या जागेत कळलं का की मध्यभागी डॅश असून एका बाजूला डॅश व दुसऱ्या बाजूला डॅश हा तर्फेचा पहिला प्रकार आहे. म्हणजे मध्यभागी टेकू असून एका बाजूला बल व दुसऱ्या बाजूला भार हा तर्फेचा पहिला प्रकार आहे. तर्फेच्या दुसऱ्या प्रकारामध्ये काय असतं तर मध्यभागी भार असून एका बाजूला टेकू व दुसऱ्या बाजूला बल हा तर्फेचा दुसरा प्रकार आहे.
आता तिसरा प्रकार कुठला आहे तर मध्यभागी डॅश असून एका बाजूला डॅश व दुसऱ्या बाजूला डॅश हा तर्फेचा तिसरा प्रकार आहे. तर्फेचा तिसऱ्या प्रकारात काय असतं तर मध्यभागी बल असतं, एका बाजूला भार व दुसऱ्या बाजूला टेकू हा तर्फेचा तिसरा प्रकार आहे. कळलं मुलांनो? पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. खालील कामे करण्यासाठी कोणती यंत्रे वापराल आणि त्यांचे प्रकार लिहा. कळलं? तर पहिलं आहे टीनच्या डब्याचे झाकण काढणे. मग याच्यासाठी आपण कुठलं यंत्र वापरणार आहोत तर टीन ओपनर. मग हा यंत्राचा प्रकार कुठला आहे? टीन ओपनर हा यंत्राचा प्रकार उतरण आहे. कळलं? आता दुसरा आहे उंच इमारतीवरून वर विटा पोहोचवणे. तर उंच इमारतीवर विटा पोहोचणे. मग यंत्र आपण कुठलं वापरणार आहोत तर वजन उचलण्यासाठी चाक व दोरी याचा वापर करणार आहोत. चाक व दोरी या यंत्राचा प्रकार कुठला आहे तर कप्पी. काय तर यंत्राचा प्रकार आहे कप्पी. कळलं? आता भाजी चिरणे. भाजी कशाने चिरतो आपण? कुठल्या यंत्राने चिरतो? जसे की सुरी, विळी. मग हा यंत्राचा प्रकार कुठला आहे? सुरी आणि विळी हा पाचर. काय आहे तर पाचर. कळलं? आता विहिरीतून पाणी काढणे. विहिरीतून पाणी रहाटाने काढतो की नाही? रहाट व दोरखंड. मग हा कुठला यंत्राचा प्रकार आहे तर कप्पी. कुठला तर कप्पी. पापड भाजणे. पापड कशाने भाजतो आपण किंवा पोळी कशाने भाजतो तर चिमटा. मग चिमटा हा कुठला यंत्राचा प्रकार आहे तर तरफ. कुठला तर तरफ. कळलं तुम्हाला? कुठले कुठले हे आहेत म्हणजे कामे करण्यासाठी आपण कोणकोणती यंत्रे वापरतो आणि त्या यंत्रांचे आपण प्रकार पाहिले. जसे की टीनच्या डब्याचे झाकण काढणे, टीन ओपनर. मग टीन ओपनर हा कुठला यंत्राचा प्रकार आहे तर उतरण. उंच इमारतीवरून विटा पोहोचवणे. तर उंच इमारतीवर विटा पोहोचवण्यासाठी आपण चाक आणि दोरी याचा वापर करतो. मग हा कुठला यंत्राचा प्रकार आहे? ही कप्पी या यंत्राचा प्रकार आहे. तर भाजी चिरण्यासाठी आपण कुठल्या यंत्राचा वापर करतो? जसे की सुरी किंवा विळी. हो की नाही? मग तो यंत्र कुठला आहे? सुरी किंवा विळी हे कुठले यंत्र आहेत? यंत्राचे प्रकार आहेत तर हे पाचर आहे. पाचर हे यंत्राचे प्रकार आहेत. कळलं? विहिरीतून पाणी काढणे आपण दोरखंड किंवा रहाटाचा वापर करतो. मग हा यंत्राचा प्रकार कुठला तर कप्पी. कळलं? पापड भाजण्यासाठी आपण चिमट्याचा वापर करतो. मग चिमटा हा यंत्राचा कुठला प्रकार आहे तर तरफ. कळलं? तरफ आहे ना चिमटा याचा प्रकार. आता खालील पुढचा प्रश्न आहे मुलांनो, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्याच्यामध्ये काय प्रश्न आहे तर साधी यंत्र म्हणजे काय? काय तर साधी यंत्रे म्हणजे काय? आता साधी यंत्रे म्हणजे काय त्याचं आपण उत्तर पाहूयात. दैनंदिन जीवनामध्ये कमी श्रमाने आणि कमी वेळेत अधिकाधिक कामे व्हावीत म्हणून जी साधने वापरण्यात येतात ती म्हणजे यंत्र. काय तर दैनंदिन जीवनामध्ये कमी श्रमाने आणि कमी वेळात अधिकाधिक कामं व्हावीत आणि म्हणून जी साधने वापरतो आपण त्याला आपण यंत्र म्हणतात. मग या यंत्रांची रचना जर साधी आणि सोपी असेल व त्यात केवळ एक किंवा दोनच भाग असतील तर त्या यंत्रांना साधी यंत्रे असे म्हणतात. म्हणजे साधी यंत्र म्हणजे काय तर ज्या यंत्राची रचना अगदी सरळ सोपी असेल आणि त्या यंत्रामध्ये केवळ एक किंवा दोनच भाग असतील अशा यंत्रांना काय म्हणतात तर साधी यंत्रे असे म्हणतात. कळलं? साधी यंत्र म्हणजे काय? आता पुढचा प्रश्न आहे यंत्र वापरण्यात फायदे सांगा. काय तर यंत्र आपण आता पाहिलंच की यंत्र कशासाठी आपण वापरतो तर कमी वेळेमध्ये जास्त काम व्हायला पाहिजे आणि श्रम सुद्धा कमी पडले पाहिजेत म्हणजे ह्याच्यासाठी आपण यंत्र वापरतो. कळलं? म्हणजे यंत्र वापरली की काय होतं तर काम कमी श्रमात आणि कमी वेळेत होते. यंत्रे वापरली नाही तर तेच काम करण्यासाठी जास्त बलाचा वापर करावा लागतो. समजलं? यंत्र वापरण्याचे फायदे काय तर यंत्र वापरली की काम कमी श्रमात आणि कमी वेळेत होते. यंत्र वापरली नाहीत तर काय होतं तर तेच काम करण्यासाठी जास्त बलाचा वापर करावा लागतो. कळलं? आता पुढचा प्रश्न आहे गुंतागुंतीची यंत्र म्हणजे काय? आपण आता साधी यंत्र म्हणजे काय पाहिलं. आता पुढचा प्रश्न काय आहे तर गुंतागुंतीची यंत्रे म्हणजे काय? तर ज्या यंत्रामध्ये अनेक भाग एकमेकांना जोडलेले असतात. काय तर ज्या यंत्रामध्ये अनेक भाग एकमेकांना जोडलेले असतात अशा यंत्रांना काय म्हणतात गुंतागुंतीचे यंत्र असे म्हणतात. या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रक्रिया होत असतात. अशा प्रकारची यंत्रांची रचना ही क्लिष्ट असते. 2-3 साधी यंत्रे जोडून देखील गुंतागुंतीची यंत्रे तयार केली जातात. कळलं? मग गुंतागुंतीचे यंत्र म्हणजे काय तर ज्या यंत्रामध्ये अनेक भाग असतात आणि त्यांची रचना कशी असते तर त्यांची रचना क्लिष्ट असते.
कळलं? अशा प्रकारच्या यंत्राची रचना क्लिष्ट असते आणि 2 ते 3 साधी यंत्रे जोडून देखील गुंतागुंतीची यंत्रे तयार केली जातात. त्यांना काय म्हणतात? तर गुंतागुंतीची यंत्रे असे म्हणतात. साधी यंत्र आपण म्हणजे काय ते पण पाहिलं. साधी यंत्रामध्ये तर काय असतात, ते 1 किंवा 2 भाग असतात आणि त्यांची रचना अतिशय सोपी असते. तसं गुंतागुंतीच्या यंत्रांचं नाही. गुंतागुंतीची यंत्रे ही अनेक भाग एकमेकांना जोडून बनवलेली असते. कळलं? आणि त्यांची रचना ही क्लिष्ट असते. समजलं? पुढचा प्रश्न आहे मुलांनो, तरफ म्हणजे काय? तर्फेचे प्रकार कशावरून केलेले आहेत? तर तरफ हे एक साधे यंत्र आहे मुलांनो. आपण पाहिलेलं आहे. काय? तर तरफ हे एक साधे यंत्र आहे. ज्या आधारावर तर्फेचा दंड टेकवलेला असतो त्याला काय म्हणतात? टेकू म्हणतात. काय? तर ज्या आधारावर तर्फेचा दंड टेकवलेला असतो त्याला काय म्हणतात? तर टेकू म्हणतात. तर्फेला 2 बाजू असतात. काय? तर तर्फेला 2 बाजू असतात. आपण जिथे बल लावतो तेथून टेकूपर्यंतच्या बाजूस बलभुजा असे म्हणतात. कळलं? आणि ज्या बलाविरुद्ध तरफ कार्य करते त्याला भार म्हणतात. भारापासून टेकूपर्यंतच्या बाजूस भारभुजा असे म्हणतात. कळलं? तर्फेचे प्रकार 3 आहेत. बल, टेकू आणि भार यांच्या स्थानावरून तर्फेचे 3 प्रकार आपण शिकलेलो आहोत. पहिल्या प्रकारात काय होतं, तर टेकू मध्यभागी असतो, म्हणजे सीसॉचं उदाहरण. कळलं? सीसॉ. दुसऱ्या प्रकारामध्ये भार मध्यभागी असतो, म्हणजे काय, तर ओपनर. कळलं? आणि तिसऱ्या प्रकारात बल मध्यभागी असते, तर चिमटा. चिमटा हे याचं तिसऱ्या प्रकाराचं उदाहरण आहे. समजलं? तरफ म्हणजे काय? तर तरफ हे एक साधे यंत्र आहे. ज्या आधारावर तर्फेचा दंड टेकवलेला असतो त्याला टेकू म्हणतात. कळलं? तर्फेला 2 बाजू असतात. आपण जिथे बल लावतो तेथून टेकूपर्यंतच्या बाजूस बलभुजा असे म्हणतात. आणि ज्या बलाविरुद्ध तरफ कार्य करते त्याला भार असे म्हणतात. कळलं? आणि ज्या बलाविरुद्ध तरफ कार्य करते त्याला भार म्हणतात. आणि भारापासून टेकूपर्यंतच्या बाजूस भारभुजा असे म्हणतात. तर्फेचे प्रकार 3 म्हणजे तर्फेचे प्रकार बल, टेकू आणि भार यांच्या स्थानानुसार केलेले आहेत. तर 3 प्रकार केलेले आहेत. पहिल्या प्रकारामध्ये काय, तर टेकू मध्यभागी असतो. दुसऱ्या प्रकारामध्ये भार मध्यभागी असतो आणि तिसऱ्या प्रकारामध्ये काय असतं, तर बल मध्यभागी असते. समजलं तुम्हाला? तरफ म्हणजे काय आणि तर्फेचे प्रकार कशावरून केलेले आहेत? तर तर्फेचे प्रकार हे बल, टेकू आणि भार यांच्या स्थानावरून केलेले आहेत. पहिल्या प्रकारामध्ये काय असतं, तर बल मध्यभागी असतं, सीसॉ ह्याचं उदाहरण. दुसऱ्या प्रकारामध्ये काय असतं, तर भार मध्यभागी असतो. कळलं? म्हणजे ओपनर. आणि तिसऱ्या भागामध्ये काय असतं, तर बल मध्ये असते, चिमटा. हे तिसऱ्याचं उदाहरण आहे. आता मुलांनो, असं का? पुढचा प्रश्न आहे असे का? त्याच्यामध्ये आहे. प्रवासी बॅगांना चाके असतात. आपण प्रवासाला जातो मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन, तेव्हा त्याला चाके असतात, हो की नाही? म्हणजे उचलून घ्यावं लागत नाही, पण त्यांना चालवत नेतो ना. मग प्रवासी बॅगांना चाके का असतात? तर चाक हे साधे यंत्र आहे. काय? तर चाक हे साधे यंत्र आहे. प्रवासी बॅगेचे वजन उचलण्यापेक्षा ते ढकलत नेणे सोयीचे ठरते. कळलं? यात श्रम आणि वेळ दोन्हीही वाचतात, म्हणून प्रवासी बॅगांना चाके असतात. का प्रवासी बॅगांना चाके असतात? तर चाक हे साधं यंत्र आहे. प्रवासी बॅगेचे वजन उचलण्यापेक्षा ती ढकलत नेणे सोयीचे ठरते. यात श्रम आणि वेळ दोन्हीही वाचतात. कळलं? आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो ह्यातलाच, यंत्राची निगा राखावी लागते का? यंत्राची निगा का राखावी लागते? तर यंत्र वापरली जाताना काय होतं मुलांनो, त्यांचे निरनिराळे भाग एकमेकांवर घासले जातात. तुम्ही सुद्धा तुमची सायकल नेता की नाही सायकलवाल्याकडे दुरुस्त करायला, मग तेव्हा तो त्या सायकलमध्ये काय सायकलला तेल लावतो, तेल सोडतो की नाही? का तेल सोडतो? तर कारण त्याचे जे सायकलचे भाग असतात ते एकमेकांना घासून त्यांचं घर्षण होऊन काय होतं, त्यांचं घर्षण झालेलं असतात आणि मग ते काय होतं, त्याच्यावर धूळ साठते, ते गंजतात. म्हणून आपण नेहमी म्हणजे त्या सायकलला कुठे नेतो, तर रिपेअर करायला घेऊन जातो. मग यंत्रांची निगा का राखावी लागते? असं का? तर यंत्रे वापरली जाताना त्यांचे निरनिराळे भाग एकमेकांवर घासतात की नाही? त्यांच्यावर धूळ बसून घर्षणाचे प्रमाण वाढते. मग हवामानामुळे काही भाग गंजतात. कळलं? असे खराब झालेले भाग यंत्रणा काय करतात, तर निकामी करतात. गरजेच्या वेळी ती उपयोगात यावीत म्हणून नियमितपणे यंत्राची निगा राखावी लागते. कळलं? म्हणून नेहमी धूळ बसते त्याच्यावर. मग आपण नेहमी जेव्हा वापरतो तेव्हा पहिलं पुसून घ्यायची, त्याला नेहमी ऑइलिंग करायचं.
तर मग आपल्याला ती वापरात उपयोगात आणता येते. कळलं? यंत्रांची निगा राखावी लागते असे का? ह्याचे उत्तर समजलं? आता पुढचा प्रश्न आहे, सायकल हे गुंतागुंतीचे यंत्र आहे. आता आपण पाहिलं साधं यंत्र म्हणजे काय, तर ज्या यंत्राचे 1-2 भाग असतात, त्याची रचना सोपी असते, त्यांना काय म्हणतात? साधी यंत्रे. आणि गुंतागुंतीचे यंत्र म्हणजे काय, तर ज्या यंत्रांची अनेक भाग असतात आणि त्यांची काय असते, त्यांची रचना ही क्लिष्ट असते, गुंतागुंतीची असते. कळलं? मग सायकल हे गुंतागुंतीचे यंत्र आहे असे का? तर सायकल ही अनेक साध्या यंत्रांची सांगड घालून बनवलेली असते. कळलं? सायकलची चाके, आस, हँडल हे प्रत्येक साधे यंत्र आहे. काय? तर सायकलचं जे चाक आहे, हे चाक हे काय, तर साधं यंत्र आहे. आस हे पण साधं यंत्र आहे. हँडल हे प्रत्येक साधा यंत्र आहे. ही यंत्र सुसूत्र पद्धतीत एकमेकांना जोडलेली असतात, म्हणून ते गुंतागुंतीचे यंत्र आहेत. कळलं? सायकल हे गुंतागुंतीचे यंत्र का आहे, तर सायकल ही अनेक साध्या यंत्रांची सांगड घालून बनवलेली असते. सायकलची चाके, आस, हँडल हे प्रत्येकी साधे यंत्र आहे. ही यंत्रे सुसूत्र पद्धतीत एकमेकांना जोडलेली असतात, म्हणून ते गुंतागुंतीचे यंत्र आहेत. समजलं? तर मुलांना आपण आज काय पाहिलं होतं, या साधे यंत्रे ह्या पाठाचा आपण आज स्वाध्याय पाहिला. धन्यवाद.